इथे भजन आहे। होम पेटवायच्या आधी आपल्या इथे भजन म्हटले जाते। जवळपास हे भजन 1 तास तरी चालतं आणि हे चालू करतो आम्ही रात्री 12 वाजता। 12 वाजता भजन वगैरे म्हटल्यानंतर 1 वाजता होम लागतं। असाच तो दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी पालखी सानेवर येणार होती म्हणून तिथली तयारी चालू झाली। म्हणून माझी थोडीशी सकाळी लवकर धावपळ झाली। ग्रहण होतं ना, म्हणून पालखी लवकर नाचवणार होतो। तर 9 वाजता सानेवरती पोचायचं होतं म्हणून देवपूजा वगैरे केली आणि तयार होऊन थेट पोचलो आम्ही सानेवर, जिथे आपली पालखी नाचवणार होतो। इथे आपली पालखी वस्तीला असते। हे आहे आपलं चालकोबाचं देऊळ, गावचं देऊळ जे म्हणतात ना ते हेच। आणि ही आपली पालखी, किती सुंदर आहे ना देव। नमस्कार, मी थोडीशी तुम्हाला माहिती देते, कारण का प्रत्येक ठिकाणी सगळ्या गावात आहे ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पालखी नाचवली जाते। आपल्या गावात थोडीशी पद्धत वेगळी आहे। म्हणजे ज्या दिवशी होळी असते ना, म्हणजे ज्या दिवशी होम पेटणार असतो त्या रात्री थोडंसं भजन गातात, खेळी खेळतात आणि मग होम पेटवतात आणि मग दुसऱ्या दिवशी पालखी सानेवर येते। तिकडे जे बाहेरचे लोक असतात ज्यांना ओट्या भरायला मिळत नाहीत ते येऊन इथे ओट्या भरतात आणि मग ती पालखी नाचवत नाचवत देवळाजवळ नेते। ती सान म्हणजे नेमकं कुठे आहे तर चालकोबाचं मंदिर आहे ना त्याच्या अगदी समोरच अशा आपल्या एकूण 5 वाड्या आहेत आणि 5 वाड्यांमध्ये रोज एक एक दिवशी पालखी जाते। तर सगळ्यात आधी म्हणजे सगळ्यात पहिली वाडी म्हणजे आपली वाडी आहे दुर्गावाडी। तर दुर्गावाडीमध्ये सगळ्यात प्रथम पालखी नाचवली जाते आणि म्हणजे घरोघरात येते पालखी आणि मग हळूहळू अशी दुसऱ्या गावात जाते। तर काका आता मला सांगा की काल तर होम पेटलं, काल होम झालं आणि आज नेमकं काय आहे इथे सानेवरती? आज सानेवर नाचेपुरे तयार होणार। आमच्या 3 वाड्यांच्या नाचेपुरे तयार होणार। मग कार्यक्रम हे करणार, नाचेपुरे वगैरे येणार, नाचणार वगैरे सर्व, गाणी बिणी म्हणणार। नंतर आमची पालखी तिथनं उठणार, वट्या वगैरे भरणार। वट्या भरून झाल्याच्या नंतर आपल्या होमाच्या तिथं फिरणार, असे 5 मिनिटं फिरणार, तिथून येणार आणि ठमाकडे जाणार। ठमाच्या नंतर तिकडून फिरत अशी झोलायला मिळणार। झोलायच्या नंतर असे आमच्या तिकडून त्या ह्या बाजून येणार आणि मग तिकडून परत सानेवर येऊन बसणार। दुसऱ्या दिवशी दुर्गावाडीत जाणार। दुर्गावाडीची घरं घेऊन झाली नाचत खेळत लोक येणार, मुलं विल्या ना खेळत आल्याच्या नंतर परत सानेवर येऊन बसणार। दुसऱ्या दिवशी पायंगणवाडीत घेणार। पायंगणवाडीच्या नंतर मांडवगडी घेणार। मांडवगडी नंतर मग बहीण भावांची भेट होते। वेरल्याची जाकमते आहे, बहीण आमची आहे, त्या बहिणीला भेट देणार। भेट देऊन झाल्या चालकोबा आणि त्या दोघांची भेट करणार। तिथून आम्ही मग नाचत मांडवगडीचं वायंगणवाडीपर्यंत आणणार। वायंगणवाडीच्या नंतर वाड्या घेत जाणार, वाड्या प्रत्येकाच्या वाड्या घेत जाणार। अशा आपल्या एकूण किती वाड्या आहेत? आमच्या वाड्यात सर्व 5 आहेत। आम्ही गौलवाडीत तेवढे जायचं। नंतर मग बौद्धवाडीत पण जातात? बौद्धवाडीत नाही जाणार। बौद्धवाडी नाही आणि गौलवाडी नाही, हे 2 वाड्या सोडून म्हणजे एकूण आपल्या 5 वाड्या आहेत। त्या 5 वाड्यांमधून 2 वाड्या सोडून म्हणजे 3 वाड्या, एकूण 3 वाड्यांमध्ये फिरणार। 4 वाड्या फिरतो आम्ही, 6 वाड्या आहेत आपल्या। बरं, त्या 4 वाड्या फिरतो। बरं। नंतर मग दुर्गावाडी घेऊन झाल्याच्या नंतर आदिवासी घेतात। आदिवासीवाडी झाल्याच्या नंतर मग आम्ही नाचत खेळत परत सानवर येतो। सानवरच्या नंतर मग सानव बसणे, मग दुसऱ्या दिवशी पेन्नवाडीत जातो। तिकडे पण आमचे असेच खेळ बिल होतात सर्व। मग तुम्ही नेमकी पेडणेकरवाडी? हा, नाही वायंगणवाडी। अच्छा, वायंगणवाडीचे। बरं, नंतर पेन्नवाडीच्या नंतर मग 5च्या नंतर धुलवट वगैरे आमची मग होते सानवर येऊन, सर्व काय होतो कार्यक्रम। थँक्यू।
बघितलं ना कसं खेळी खेळतात आपल्या इथे. तर आता खेळी खेळून झाली आहे आणि आता पालखी निघाली आहे होमच्या अवतीभोवती फिरायला. तर चला मग बघूयात कसे फिरवतात ते. कोकणात फक्त सण साजरे नाही होत तर संस्कृतीसुद्धा जपली जाते. आता होमजवळून तर पालखी फिरवून झाली आहे. आता थोडंसं गावात फिरवू आणि मग परत सानेवरती पालखी आणू आणि थोडंसं सानेवरतीही नाचू. सानेवरून घरी आल्यानंतर दिवस मावळल्यावर सगळ्या बायकांनी मिळून ठरवलं होतं की आपण गावभर कणा काढायचा. म्हणून आम्ही सगळे गेलो होतो कणा काढायला. उद्या आपल्या घरी पालखी येणार आहे ना, त्याची सगळी तयारी चालू आहे. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका बरं का. उद्याचा व्लॉग मी नक्कीच टाकेन. आतासाठी बाय बाय.